नमस्कार. दीपक प्रताप मानकर. आज आपण दीर्घ श्वसन रामाद्वारे कसं होतं याविषयी आज माहिती घेणार आहोत. भगवान शंकराने राम या 2 अक्षरी शब्दाने जो जप केला तो युगनयुग चालला असं सांगितलं जातं आणि त्याचं वर्णन बुधकौशिक ऋषींनी रामरक्षाची रचना करून केल्याची आख्यायिका आहे. आज आपण या राम या शब्दाने दीर्घ श्वसन कसं होतं याविषयी माहिती घेणार आहोत. बघा, रला गाणा रा आणि त्याच्यावर जो अनुस्वार आहे हा शब्दच हा बीजमंत्र आहे. मणिपूर चक्राचा किंवा मणिपूर चक्राचा किंवा रामाचा हा एकाक्षरी मंत्र समजला जातो. र त्याच्यामध्ये आ जोडला आहे आणि त्याच्यामध्ये म असे तिघांचा संयुक्त उच्चार एकत्र केला की राम हा शब्द तयार होतो. र हा मणिपूर चक्राचा मुख्य बीजमंत्र आहे आणि आ त्याला जोडल्यानंतर हा बहिर्चल करणारा ध्वनी आहे. र आणि आ एकत्र केले की रा आपल्या शरीरातली जेवढी ऊर्जा आहे ती हळूहळू दीर्घ श्वसन किंवा शांतपणे बाहेर जाते आणि त्याला म हा व्यंजनात्मक न करता तो स्वरात्मक करायचा असतो, जसा ओंकारामध्ये आपण केलेला आहे तसा. तर श्वसनामध्ये पूरक आणि रेचक या 2 गोष्टी योगशास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत. जसं श्वास घेतला की तो पूरक होतो, श्वास सोडला की रेचक होतो. मग हा पूरक आणि रेचक आपण करणार आहोत. मग कसा करायचा तुम्हाला दाखवतो. बघा, पूरक याचा अर्थ श्वास घेताना जेवढा श्वास भरीत जाईल तो पूरक आणि श्वास सोडताना पूर्ण श्वास माझा खाली झाला तो फक्त 8च अंका झाला. पुन्हा एकदा करून दाखवतो. बघा, श्वास सोडतो, टोटल 8 अंकातच श्वास बाहेर गेला. ठीक आहे. हा गतिशील श्वास बाहेर गेला, हा खूप जोराने श्वास बाहेर गेला, त्याच्यामुळे शरीराची भाव समाधी लागत नाही. पण राम या शब्दाने तो कसा जातो तुम्ही एकदा पुन्हा प्रॅक्टिकल बघा. आता माझ्या बोटाकडे लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल. लक्षात आलं. या पद्धतीने जो आपण रोज सराव जर केला तर आपलं दीर्घ श्वसन चांगल्या पद्धतीने होईल. जेवढा तुम्ही श्वास बाहेर दीर्घ पद्धतीने सोडाल तेवढा शरीरातील कार्बन डायऑक्साईड शरीराच्या बाहेर फेकला जाईल आणि निसर्ग नियमानुसार जेवढा तुम्ही शरीर किंवा जी काही जागा निर्वात पोकळी निर्माण करा त्यानुसार श्वासन किंवा श्वसनाद्वारे आपलं पुन्हा नवीन ऑक्सिजन शरीरामध्ये येईल आणि फुफ्फुसाची क्षमता उत्तम पद्धतीने चालेल. आणि फुफ्फुस जर सूक्ष्म किंवा शुद्धपणे चाललं तर रक्त शुद्ध होते आणि रक्त शुद्ध झालं की संपूर्ण शरीर हे सक्रिय होतं किंवा संपूर्ण शरीरात नवचैतन्य प्राप्त होतं. सप्तधातूची निर्मिती चांगल्या पद्धती होते. या पद्धतीने आपण नित्य आणि नियमित जर सराव केला तर आपले अनेक रोग याद्वारे बरे होतील. जय श्रीराम. जय श्रीराम.